तर डाळीचे तर भरपूर प्रकार आहेत, आपण डाळ भरपूर प्रकारे बनवतो. वरणानंतरची सिंपल आणि पौष्टिक म्हणजे पालक डाळ. तर इथे मी पालक डाळ बनवायला घेतली आहे. तर इथे पालक घेतले, स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि चिरून धुवून एका साईडला ठेवले. इथे लसूण ठेचून घेतला आहे आणि इथे एका भांड्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातले आणि इथे जिरं, मोहरी, लसूण ह्याची फोडणी दिलेली आहे. छान फोडणी झाली तर आपण जो पालक आहे चिरून घेतलेला, धुवून ठेवलेला, तो ह्यात घालायचा आहे आणि हा पालक आपण ह्या रवीच्या सहाय्याने मॅश करायचा आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे, असं दाबून त्याला चिरून घ्यायचं आहे. नंतर मग तिखट, मीठ, हळद तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकताय. तर इथे मी कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आणि घरगुती मसाला 1 चमचा ॲड केला आहे. इथे तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ मी कुकरमध्ये 1 टोमॅटो घालून शिट्ट्या काढून घेतल्या होत्या, शिजून घेतली होती, ती इथे ॲड केलेली आहे आणि मस्त असं रवीच्या साहाय्याने घोटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड केले आणि झाकण ठेवून 5 मिनिटं उकळी आणून दिली. शेवटी मी 1 चमचाभर तूप गॅस बंद केलेला आहे आणि इथे रेडी आहे आपली मस्त पालकची डाळ. खूप छान लागते, तुम्ही पण नक्की